बघा विद्यार्थ्यांनो, आपण 6वा धडा बघत होतो प्राण्यांचं वर्गीकरण. त्या प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये आपण समपृष्ठरज्जू प्राणी संघाचे 3 उपसंघ आहेत ते आपण बघितले, की अ उपसंघ पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी, ब उपसंघ शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी आणि क उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आता आपण क उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी याचे 6 उपसंघ आहेत. 6 विभागामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. त्या 6 विभागाची आपण वैशिष्ट्य जी आहेत ती आपण बघणार आहोत. तर इथे आपल्याला दिलेलं आहे बघा, की उपसंघ पृष्ठवंशी प्राणी हा 6 वर्गात विभागलेला आहे. ते 6 वर्ग आपण आता बघणार आहोत. पहिला जो एक आहे तो चक्रमुखी प्राणी वर्ग, त्याला सायक्लोस्टोमाटा असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, की चक्रमुखी प्राणी वर्ग. आता ह्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे वर्गीकरण, कोणत्या प्रकारच्या प्राण्यांचं वर्गीकरण ह्याच्यामध्ये केलेलं आहे तर आपण बघूया. की एक दिलेलं आहे त्याच्यामध्ये, की ह्या प्राण्यांना जबडे विरहित असे चुशीमुख असते. की जबडे विरहित म्हणजे त्यांना असं जबडासारखं नसतो, परंतु चुशीमुख आपल्याला आकृतीमध्ये बघा दाखवलेलं आहे. तर तशा प्रकारचं त्यांना शोषून घेण्यासाठी असं चुशीमुख असते. म्हणजे जबडा असा नसतो, पण शोषून घेण्यासाठी त्यांना तोंड असते. तर म्हणून त्यांना म्हटलेलं आहे, की ह्या प्राण्यांना जबडे विरहित असे चुशीमुख त्या प्राण्यांना असते. असे प्राणी याच्यामध्ये वर्गीकरण केलेले आहे. दुसरं दिलं आहे बघा, की त्वचा मृदू असून खवले विरहित असते. म्हणजे त्वचा ही एकदम मऊ असते आणि त्याच्यावरती खवले नसतात. जसे इतर माशांना खवले असतात तशा प्रकारचे ह्या प्राण्यांना खवले नसतात. साधारणतः चिकटसारखं त्यांचे शरीर असतं, श्लेष्मल. त्याच्यानंतर तिसरं बघा, की युग्मित उपांगे नसतात. म्हणजे उपांगाच्या जोड्या की जे आपल्याला दिलेले आहे पर वगैरे अशा प्रकारचे त्यांना असतात, परंतु खूप लहान असतात. तर युग्मित उपांगी नसतात. त्यांना अंतकंकाल कस्तिमय असते. आता कस्तिमय म्हणजे काय, की जसं आपल्याला कानाला नाकाला जसं हाड आहे लवचिक, अशा प्रकारचं अस्थिकंकाल हाडं त्यांच्या शरीरामध्ये असतात. म्हणून त्याने म्हटलं आहे, की अंतकंकाल जे आहे ते कास्तिमय असतं. आणि 5वं जे दिलेलं आहे, हे प्राणी बहुतेक बाह्य परजीवी असतात. बाह्य परजीवी म्हणजे दुसऱ्यांच्या शरीरावरती जगणारे अशा प्रकारे हे प्राणी आहेत. उदाहरणे त्याच्यामध्ये दिल्या बघा, पेट्रोमायझॉन आणि मिक्सिन अशा प्रकारचे हे सजीव जे आहेत ते ह्याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत. बघा परत आपण बघूया, की पहिला जो संघ आहे 6 प्रकारामधला, की चक्रमुखी प्राणी वर्ग क्लास सायक्लोस्टोमाटा. पहिले दिले आहे, की ह्या प्राण्यांना जबडे विरहित असतात आणि चुशीमुख असते शोषून घेण्यासाठी. त्वचा त्यांची मृदू असते आणि खवले विरहित असतात. खवले वगैरे त्याच्यावरती नसतात. युग्मित उपांगी नसतात, म्हणजे जसे इतर माशांना पर असतात तशा प्रकारचे त्यांना उपांगी नसतात. आणि अंतकंकाल जे आहे ते कास्तिमय आहे, म्हणजे एकदम लवचिक हाडाची रचना आतमध्ये झालेली आहे. आणि हे प्राणी बहुतेक बाह्य परजीवी असतात, दुसऱ्यांवरती जगणारे असतात. उदाहरण त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे पेट्रोमायझॉन आणि मिक्सिन अशा प्रकारचे हे सजीव जे आहेत ते सर्व अशा प्रकारचे सजीव ह्या चक्रमुखी प्राणी वर्गसंघामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. पुढचं बघा आपल्याला दिलेलं आहे, की मत्स्य प्राणी वर्ग दुसरा प्रकार जो आहे क्लास स्पायसेस. बघा आता मासे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, तुम्ही सर्व खातात. तर पहिले त्याचं वैशिष्ट्य आपण बघूया, की हे प्राणी शीतरक्ती आणि समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळणारे जलचर प्राणी आहेत. असे जे आहेत तुम्हाला माहिती आहे, की गोड्या पाण्यामध्ये पण सापडतात आणि समुद्रामध्ये खाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला ते बघायला मिळतात. आणि ह्यांचं रक्त जे आहे ते शीतरक्ती आहे, म्हणजे त्यांचं रक्त थंड असते. हे प्राणी शीतरक्ती प्राणी आहेत आणि समुद्रामध्ये आणि गोड्या पाण्यामध्ये आढळणारे हे प्राणी आपल्याला असे जे प्राणी आहेत ते ह्या वर्गामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे बघा, की पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी त्यांचे शरीर जे आहे ते दोन्ही टोकाला निमुळत आहे. तुम्ही मासा बघितलेला आहे, की तोंड आणि शेपटी मध्यभागी फुगीर असतो आणि दोन्ही टोकांना ते निमुळत असतं. हे कशासाठी असतं, की पाण्यात पोहण्यासाठी त्यांना पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी, म्हणजे फास्ट पोहण्यासाठी, आणि पाण्याचा जो रोध आहे तो कमी होईल त्याच्यामुळे. म्हणून अशा प्रकारची रचना त्यांच्या शरीराची झालेली आपल्याला दिसून येते. तिसरं दिलेलं वैशिष्ट्य, की ह्यांना पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित पर असतात. बघा, की युग्मित आणि अयुग्मित म्हणजे जोड्याने पण असतात आणि अयुग्मित पण असतात. जसे बघा आपल्याला दाखवलेलं इकडे, किंवा खाली माशांना समोर त्यांचे कल्ले असतात त्या ठिकाणी पण पर असतात, वरती पण असतात, खाली पण साईडला असतात. ते युग्मित आणि अयुग्मित
पर त्यांना असतात. पुच्छपराचा उपयोग म्हणजे शेपटीचा जो उपयोग आहे ते त्यांना दिशा बदलण्यासाठी ते करतात. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे की ह्यांचं बाह्य कंकाल खवल्यांच्या स्वरूपामध्ये असतं. म्हणजे वरचं जे आवरण आहे ते त्यांना खवले असतात, खवल्यांच्या स्वरूपामध्ये ते असतं. तर अंतकंकाल कास्तिमय किंवा अस्थिमय असतं. दोन्ही प्रकारचे असू शकतं की कास्तिमय म्हणजे काही लवचिक हाडं असणारे पण असू शकतात आणि काही अस्थिमय म्हणजे टणक हाडांचं सुद्धा असते. दोन्ही प्रकारचे सजीव जे आहेत त्याच्यामध्ये येतात, कास्तिमय असणारे पण आणि अस्थिमय असणारे पण. पाचवं जे दिलेलं आहे बघा की श्वसन जे आहे ते कल्ल्यांच्याद्वारे करतात. तुम्ही सगळ्यांनी मासे बघितले आहेत की तोंडाने पाणी घेतात, कल्ल्याने सोडतात. म्हणजे श्वसनक्रिया जी ती कल्ल्याद्वारे होते. उदाहरण बघा रोहू किंवा पापलेट, समुद्र घोडा, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंगरे आणि इतर भरपूर मासे जे आहेत ते सर्व हे मत्स्यवर्गीय प्राण्यामध्ये मोडण्यात आलेले आहेत. तर परत आपण एकदा त्यांची वैशिष्ट्य बघूया की पहिलं आहे बघा की हे प्राणी शीतरक्ती आणि समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळणारे हे जलचर प्राणी आहेत. त्याच्यानंतर पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी त्यांचे शरीर जे आहे ते दोन्ही टोकाला निमुळते असते. तिसरं आहे की ह्यांना पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित असे पर असतात. पुच्छपराचा उपयोग पोहण्यासाठी करतात, तसेच दिशा बदलण्यासाठी शेपटीचा उपयोग करतात. त्यानंतर चौथं दिले बघा त्यांचं बाह्य कंकाल जे आहे ते खवल्यांच्या स्वरूपामध्ये असते, तर अंतकंकाल कास्तिमय किंवा अस्थिमय असतं. त्याच्यानंतर पाचवं आहे श्वसन कल्ल्यांच्याद्वारे होतं. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये द्यायची उदाहरणं रोहू, पापलेट, समुद्रघोडा, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंगरे किंवा इतर मासेसुद्धांची नावंसुद्धा तुम्ही देऊ शकतात. अशा प्रकारे ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत आणि ही वैशिष्ट्य असणारे सर्व जे मासे आहेत ते ह्या मत्स्यवर्ग संघामध्ये त्यांचं वर्गीकरण केलेलं दिसून येतं किंवा केलेलं आहे. तिसरा जो आहे तो बघा की उभयचर प्राणीवर्ग. पुढचं बघा उभयचर प्राणीवर्ग क्लास ॲम्फिबिया. आता बघा ह्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला दिलेलं आहे बघा समोर बेडूक, टोड म्हणजे बेडकाचे प्रकार. उभयचर. आता उभयचर म्हणजे काय? उभयचर म्हणजे काय दोन्ही ठिकाणी राहणारे किंवा दोन्ही अधिवासामध्ये जिवंत राहू शकणारे, म्हणजे पाण्यामध्ये पण ते राहू शकतात आणि जमिनीवरती पण राहू शकतात. असे जे प्राणी आहेत त्यांना उभयचर प्राणी असं म्हटलं जातं. तर त्यांची वैशिष्ट्य आपण बघूया की हे प्राणी त्यांच्या डिंब अवस्थेमध्ये फक्त पाण्यात राहतात. डिंब म्हणजे बघा तुम्ही ते निवटेसारखे लांब असतात ना, जेव्हा बेडकं छोटी छोटी बेडकं असतात तेव्हा ते लांब लांब असतात, म्हणजे ते डिंबाच्या अवस्थेमध्ये असतात. मग त्यावेळेला ते पाण्यामध्ये राहतात आणि जलीय श्वसन करतात, म्हणजे पाण्यामध्ये ते श्वसन करतात. आणि प्रौढावस्थेमध्ये जसं जसा तो मोठा होत जातो तसं जसं प्रौढावस्थेमध्ये ते पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी ते राहू शकतात. म्हणजे मोठा बेडूक तयार झाल्यानंतर तो पाण्यामध्ये पण राहू शकतो आणि जमिनीवरती पण राहू शकतो. पण जेव्हा डिंबाच्या अवस्थेमध्ये असतात तेव्हा मात्र त्यांना पाण्यातच राहावं लागतं आणि ते श्वसन करतात, जलीय श्वसन करतात. आणि जलीय व वायू श्वसन करतात. बघा की पाण्यात जमिनीवरती दोन्ही राहू शकतात आणि जलीय व वायू श्वसन करतात, म्हणून त्यांना उभयचर प्राणी असं म्हणतात. की पाण्यामध्ये असतील तेव्हा पाण्यामध्ये श्वसन करतात, जमिनीवर असतील तेव्हा वायू श्वसन करतात, दोन्ही ठिकाणी ते राहू शकतात, म्हणून त्यांना उभयचर प्राणी असं म्हटलेलं आहे. दुसरं बघा उपांगाच्या 2 जोड्या असतात आणि उंगलींना नखे असतात. उपांगाच्या 2 जोड्या असतात बघा, म्हणजे पुढचे पाय आणि मागचे पाय, पुढची एक जोडी मागची एक जोडी, म्हणून त्यांना उपांगाच्या 2 जोड्या असतात. आणि उंगली म्हणजे नखं आहेत त्यांना, जे पाय आहेत त्यांना नखं असतात बघा त्यांना, म्हणून हे दुसरं वैशिष्ट्य आहे. तिसरं बाह्य कंकाल नसतं आणि त्वचा बहुतेक मृदू असून श्वसनासाठी नेहमी ओलसर त्यांना ठेवावी लागते. की बाह्य कंकाल असं त्यांना काय नसतं, त्वचा असते आणि ती मऊसारखी असते आणि ते श्वसनासाठी त्यांना ती त्वचा नेहमी ओली ठेवावी लागते, म्हणजे ओलसर भागामध्ये साधारणतः ते राहतात, त्यामुळे त्यांची त्वचा ओली, म्हणजे पाणी जरी नसलं तरी ते बाहेर जरी असले तरी ओलाव्याच्या ठिकाणी ते राहतात, कारण की ते ओलावा असल्यामुळे त्यांना श्वसन करणं सोपं जातं. दुसरं बघा बाह्यकर्ण नसतो पण कर्णपटल असते. म्हणजे जसं बाह्यकर्ण म्हणजे काय, जसं आपल्याला कान आहे बाहेर असं तशा प्रकारचा कान त्यांना नसतो, परंतु त्यांना छिद्रसारखं असतं, म्हणून त्यांना म्हटलं आहे की बाह्यकर्ण नसतो पण कर्णपटल त्यांना असतं. त्याच्यानंतर मान नसते, डोळे बडबडीत असून त्यांना पापण्या असतात बघा, की मान असं काही नसतं त्यांना, आणि डोळे जे आहेत ते बडबडीत मोठे असून त्यांना पापण्या असतात. ते जसं आपल्याला पापण्या आहेत खालतीवरती आपण करतो तशा प्रकारे त्यांना पापण्या असतात. उदाहरण त्याच्यामध्ये द्यायचं बेडूक, टोड, सॅलॅमेंडर इत्यादी सर्व प्राणी जे आहेत ते उभयचर प्राणीवर्गीय संघामध्ये वर्गीकरण केलेलं आहे.
तर परत आपण बघूया ह्यांची उभयचर प्राणी वर्गाचे बघा की हे प्राणी त्यांच्या डिंब अवस्थेमध्ये फक्त पाण्यामध्ये राहतात आणि ते जेव्हा ते जलीय श्वसन करतात, पण प्रौढावस्थेमध्ये ते पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतात आणि जलीय व वायू श्वसन करतात आणि म्हणून त्यांना उभयचर प्राणी असं म्हटलं जातं. उपांगाच्या 2 जोड्या असतात आणि त्यांच्या उंगलीनं नखे असतात. म्हणजे पाय एकूण 2 जोड्या म्हणजे 4 पाय, म्हणजे पुढचे एक जोडी मागची एक जोडी आणि त्यांच्या पायांना उंगलींना म्हणजे त्यांच्या बोटांना नखे असतात. तिसरं बाह्य कंकाल त्यांना नसतं, पण त्वचा त्यांची मृदू असते आणि त्यांना ती नेहमी ओलसर ठेवावी लागते शोषणासाठी. चौथा आहे बाह्यकर्ण असं काही नसतं, परंतु त्यांना कर्णपटल असतो म्हणजे ऐकू येतं त्यांना, आपल्याला छिद्र असतं त्यांना. त्याच्यानंतर मान नसते, डोळे बडबडीत असून त्यांना पापण्या असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही उदाहरण देऊ शकतात बेडूक, तोड, सॅलॅमेंडर इत्यादी. तशा प्रकारे हे अशा प्रकारचे सर्व प्राणी जे आहेत ते ह्या उभयचर प्राणी वर्गामध्ये मोडलेले आहेत. ठीक आहे, इथे आपण थांबूया. पुढचे जे 3 आहेत ते आपण नंतर बघूया. ओके.